नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना 4 ऑक्टोबर भागामध्ये तर घडतं असं. स्वानंदीच्या सांगण्यावरून समर आश्रमात जातो. तिथल्या आजी आजोबांची हात जोडून माफी मागतो आणि तो आश्रम त्यांच्या नावे करतो. यामुळे घडतं काय की अंशुमन मलिकाचे सगळे स्वप्न धुळीला मिळतात. कारण त्यांना वृद्धाश्रमाची जागा बळकावायची असते, ती काय मिळत नाही आणि स्वानंदीचा समोरवरचा राग पण गेलेला असतो. त्यामुळे अंशुमन मलिकाची चांगलीच वाट लागते. पण मलिका ही काय हार मानणाऱ्यातली नसते. ती आता अंशुमनसोबत वेगळा डाव खेळते. ती पहिले समरला सांगते की तुला वाटतं ना, तेवढी स्वानंदी भोळी नाही आहे. तुला माहिती आहे, तिचा मला फोन आला होता आणि समर तिने चक्क पैशाची मागणी केली. समोरून तू पैशाची मागणी पण का? तिने अरे तिचं म्हणणं आहे, रोहन आणि अदिराचं लग्न करायचं असेल तर तिला पैसा द्यावा लागणार. मला काय वाटतं समर, आपण देऊन टाकूया. तसं जर आपण केलं नाही तर ती लग्नच होऊ देणार नाही. आणि तुला तर माहिती आहे अदिरा किती गोंधळ घालेल. तिचं स्वप्न तुटल रे. तिचं रोहनवर खूप प्रेम आहे. समर म्हणतो, तेच तर आहे काकू, तू बरोबर बोलते. देऊन टाक त्यांना पैसे. ह्या रोहनच्या ताईचं पण काहीच कळत नाही. एकदा असं वाटतं त्या खूप चांगल्या आहे आणि दुसरीकडे त्यांचं वेगळंच रूप. ह्यांच्या नादी लागलं ना, माझं डोकंच बंद पडेल. मलिका म्हणते, समर तू अजिबात काळजी करू नको, मी आहे ना, मी बघते. आता मलिका स्वानंदीवर डोळाच ठेवून असते. स्वानंदीचं ऑफिस सुटतं आणि मलिका तिथे पोचते आणि विचारते, स्वानंदी तू इथे? अगं बस ना, मी तुला सोडते. स्वानंदी म्हणते, नको नको, अहो मी जाईल ना, मी बसने जाते. मलिका म्हणते, काय गं स्वानंदी, अगं बस ना, मला बोलायचं आहे तुझ्याशी आणि खूप महत्त्वाचं आहे समरबद्दल. स्वानंदी म्हणते, त्यांच्याबद्दल आणि माझ्याशी काय बोलायचं आहे? मलिका म्हणते, प्लीज स्वानंदी इथे नको, तू प्लीज गाडीत बस ना. ती म्हणते, ठीक आहे, आणि गाडीत बसते. मलिका नाटक करत म्हणते, स्वानंदी तुझ्याशी कसं बोलावं ना तेच कळत नाही गं. तुला तर माहिती आहे मी एका मुलीची आई आहे आणि तिच्या आणि रोहनच्या सुखासाठी मी काही पण करू शकते. पण आज समर, स्वानंदी विचारते, समर राजवाड्यांचं काय? मलिका इमोशनल होत म्हणते, समरला असं वाटतं हे लग्न होऊ नये. प्लीज तू काही कर आणि हे लग्न मोड. ती पैशाचं बंडल देत म्हणते, हे पैसे घे आणि आयुष्यभर आम्ही तुला असे पैसे देत राहू. स्वानंदी म्हणते, म्हणजे तुमच्या पैशासाठी मी माझ्या भावाचं लग्न मोडू? अहो तुम्हाला कळते का अदिराची आई, तुम्ही काय करताय? तुमच्या मुलीचं माझ्या भावावर प्रेम आहे आणि तुम्ही तुमच्या मुलीच्या प्रेमाची किंमत करताय. मलिका म्हणते, मी नाही गं समर, खरं सांगू का, त्याला असं वाटतं तुम्ही आमच्या स्टेटसची नाही आहेत. पण तुला तर माहिती आहे अदिरा किती हट्टी आहे आणि विशेष म्हणजे पिंट्या दादाची लाडकी, त्यामुळे त्याला काहीच बोलता येत नाही. म्हणून त्याने तुझ्याकडं पाठवलं आहे. तो म्हणाला, काकू तू स्वानंदी सरपोतदारांशी बोल आणि हे डील ठरव. स्वानंदी म्हणते, डील? अहो काय बोलता हे? ते आता घरी जाते आणि समरला फोन करते आणि म्हणते, म्हणजे आम्ही विकाऊ आहोत असं समजता का तुम्ही? समर म्हणतो, हे तुम्ही मला सांगताय? ती मग कुणाला सांगू? काकू पैसे कसे ऑफर करू शकतात आम्हाला? समर म्हणतो, जे मला माहिती आहे तेच तुम्ही मला सांगताय. स्वानंदी म्हणते, चूक तुमची आहे असं नाही का वाटत तुम्हाला? समर म्हणतो, नाही. पण स्वानंदीच्या बोलण्यावर मात्र तो विचारात पडतो आणि समरच्या बोलण्याने स्वानंदी विचारात पडते. आता पुढे काय घडणार याचे अपडेट आधीच जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.